नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं. बघा प्रणाली कशा हाय करते. हाय. तर झालं का तुमचं सगळ्यांचा नाश्ता वगैरे? आणि आज बसले मी जरा गॅलरीमध्ये, बघू शकता. हा माझा इथं रूम आहे, ओपन आहे तो माझा, तो साईडचा आहे बघा. हे माझा रूम आहे इथं. आणि आता इथं बसले, त्याने काय प्लॅस्टिक वगैरे सोडलं नाही, काय नाही. आणि लाईट नाही म्हणून बसले. आवाज बंद कर जरा, आवाज बंद कर. तर आज जरा बघा निवांत आहे. आज मी कुठेच गेले नाही, आज घरीच आहे. कारण की काल पण दिवसभर फिरत होते आणि संध्याकाळी मला काय उठवतच नव्हतं. फिरवून फिरवून उन्हात आणत नाही, हिला घेऊन फिरायचं म्हटलं बघा, झाली गोष्ट नाही. तो उठवतच नव्हतं. नंदेला फोन केला, नंदेला सांगितलं, तर नंतर मला म्हणले जाऊ दे, उद्यापासून जरा आराम करून म्हणून. कबूतर तर बघा किती आहे तिथे खिडकीच्या वरती, किती आवाज करतात. हे बघा वरती येत ते बघा, खिडकीवरती ते आवाज ते आवाज करते. ए शांत बस खाली, बस खाली, आवाज करू नका. इकडं बघा, इकडं सगळं गवत आहे. इथं पायऱ्या आहे खाली आमचं. मला असं झाडं वगैरे मारून घेतलं. इथे वरती कबूतर बसत खिडकी होते, किती आवाज करतात बघा. तर आज काय कुठे गेलीच नाही, आज घरीच आहे. आज त्या दिराच्या मुलाला सोडणार आहेत घरी, संध्याकाळी सोडणार म्हणले ते ब्लडचा रिपोर्ट येणार आहे आज, येईल दुपारपर्यंत. त्याच्यानंतर सोडणार आहेत म्हणले. ब्लडचा रिपोर्ट येणार आहे, त्याच्यानंतर समजेल काय आहे ते. लई कबूतर वैताग आहे बघा. हाय हे बघा, किती पण आहेत ते, 7-8 कबूतर आहेत, एक पण नाही आहे. घरात लाईट नाही म्हणून म्हटलं बाहेर बसले जरा पायऱ्यावरती. आता रिपोर्ट आल्यानंतर समजेल काय आहे ते. कबुतराने लई वैताग आणलं नाही बाबा, काय सांगायचं, काय वैताग. किती कबूतर आहेत त्या खिडकीवरती बघा तिथं. घर मालक पण नाही आहेत, ते पण गेले गावाला. काकी वगैरे ते पण गावाला गेले आहेत. समोरच्या शेजारच्या काकी त्या पण तिकडं गावाला गेले, मुंबईला गेले आहेत. आता कार्यक्रम लोकांचे चालूच होते. दिवाळी एकदा झाली, दिवाळी झाल्यानंतर लग्न हे होते. आता डिसेंबर महिन्यापासून चालूच लग्न, मे महिन्यापर्यंत लग्नच चालू. सकाळीचे काका पत्रिका देऊन गेलेत लग्नाची, लग्न इथे. प्रणवीची हेअरस्टाईल बघा. सकाळी मी वालाची भाजी केली आणि चपात्या केल्या. संभव गेला डबा घेऊन आणि म्हटलं आता 3-4 चपात्या आणि शिल्लक बस झाल्या आम्हाला चपाती भाजी. मी काही परत करत नसते. आज तब्येत 2-3 दिवसाची तब्येतच बरी नाही. आणि इकडे सगळं ओट चुरलं आहे हवरचं, कारण की ना हे झाले, उष्णता फेकले सगळी. चहा बंद केली, परत चहा चालू केली का, कारण की 2-3 दिवस झाले ना तो डोकं विकं खूप दुखत होतं. थोडंसं बाहेरून आल्यानंतर कुणालाही बघा, आपण जरा बाहेरून आल्यानंतर जरा थोडंसं चहा पिल्यानं जरा डोकं उतरल्यासारखं वाटते. झाली परत सवय चहाची, काय विचारायचं नाही. आणि आपले ब्लॉग येतात, आपले व्हिडिओ येतात, तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट्स करा. तब्येत साथ देत नाही म्हणून काय करायचं आता, त्यावर व्हिडिओ पण बनवू शकत नाही मी. कंटाळा आला आहे मेन म्हणजे, काय करायचं काही कळत नाही. आज परत जायचं संभवला, आता 4:30ला आणायला जायचं. 5:45ला शाळा सुटणार म्हटलं, इथून 4:30ला तरी निघावं लागतं. तिथून त्याच्या सायकलचं पंक्चर काढायचं. सायकल पंक्चर किती वेळा तरी सायकल पंक्चर करतो आहे. पार्किंगला आहे खाली सायकल पंक्चर केल्यानंतर सायकलचं पंक्चर काढायचं आहे. तिथून किराण्याची लिस्ट केली, किराणा आणायला जायचं आहे. काय काय करावं काय सुचत नाही मला. आणि असं अंगात ना असं हे नाही, असं अवसान नाही राहिले अंगात, अजिबात ताकद नाही राहिली. जरा पण इकडं पळ तिकडं पळ, तिकडं पळ, हॉस्पिटलला पळ,
आज किती दिवस झाले, 10-15 दिवस झाले मी इकडं तिकडं फिरते, दवाखान्यात नाही आहे म्हणे ते. असं बोलायला पण ही नाही राहिली. आधीच माझं तब्येत ठीक नसते, आधीच मला सगळ्यांना माहिती आहे माझी तब्येत ठीक नाही, माझ्या मनाला मणक्याचा खूप त्रास आहे आणि मनस्थिती पण ठीक नाही माझी सध्या, काय कळत नाही. आपण आहे ना किती लोकांसाठी जाऊन दुसऱ्यासाठी किती गेलं तरी किंमत नाही आपली, खरंच किंमत नाही आपली. किती करा, माझं असं माहिती आहे का, कोणी किती वाईट वागलं ना, माझं आहे, कोणी किती माझ्याला वाईट वागू दे, पण कुणावरती वेळ प्रसंग आला ना तर मी पळत पळत जाते. हा माझा स्वभाव आहे, माहिती आहे का. कशी वेळ आहे, वेळ प्रत्येकावर येत असते. आज तुमच्यावर आली, उद्या माझ्यावर येऊ शकते. आपली पण लेकरं बाळं आहेत, कधी कुठली वेळ येईल सांगू शकत नाही, बरोबर की नाही. कुणीच नाकाला जीभ लावू नये, कधीच कुणाची कशी वेळ सांगता येत नाही. आणि त्याच लोक म्हणजे मी गैरफायदा घेत नाही कोणाचा. वेळ आहे माणसाची, वेळ सुखात नाही दुःखात नाही तर काय उपयोग आहे सांगा बरं. जर तेच गोष्ट लक्षात ठेवली, बाबा ह्या माणसाने मला असंच बोललं, मला ती लेडी बाई अशीच बोलली, मला ती घरातली व्यक्ती अशीच बोलली, आणि त्याच्यासाठी जर आपण गेलो नाही, त्यांना आज एवढी त्यांची बेकार कंडिशन असेल, आपण त्यांच्यासाठी गेलो नाही तर उपयोग काय मग. त्यांचं सोडा, आपण जग दुनिया पण नावं ठेवेल, गाव अख्खा गाव नाव ठेवेल की बघा घरातले असूनसुद्धा आज एवढं ही झालं, 2-2 पेशंट आजार आहे तरी ही नाही, दोघं सिरियस आहे तरी गेली नाही, इकडं नाही, असं होऊ शकतो. म्हणून मी कधीच माझ्या वेळेस येऊ दे किंवा नको येऊ दे, कोणी त्यांचं असं नाही, पण मी कुणाचीच आरती पडती वेळ बघत नाही. बरं का, मी धावत पळत असते सगळ्यांसाठी, असं असतं माझं. मला स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण माझ्यामुळे दुसरा कोणाला त्रास झालेला मला सहन होत नाही. असं प्रत्येकाला समजते, नंतर समजून नंतर हे करून उपयोग काय त्याचा. वेळेची किंमत वेळेतच समजायला लागते. उद्या आपली 2 लहान लेकरं आहेत, पोरं आहेत, कधी कोण कसं वागेल, कोण कसं नाही सांगू शकत नाही. आपण काय मुलांना काय आपण वाईट वळण लावत नाही, कुठलीच आईबाप वळण लावत नाही किंवा वाईट सांगत नाही. प्रत्येक आईबाप आपल्या मुलांसाठी जीव तोडून सांगत असतं, असं नका करू, तसं नका करू, पण शेवटीला संगतीने, एकामेकाच्या संगतीने बिघडत असतात मुलं. तर काय दिवसभर आईबाप काय कामधंदे सोडून काय त्यांच्याच मागं फिरणार आहेत का, नाही फिरू शकत. तर मुलाने समजलं पाहिजे आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय करतायत, सगळं काय आपल्यासाठीच करतायत, आणि त्यांची थोडी तरी जाणीव ठेवली पाहिजे. लहानपणापासून शेवटपर्यंत जर तुम्ही त्यांनाच तुमच्या मागं पळायला लावलात तर तुम्ही त्यांच्यासाठी कधी करणार, हे पण आहे ना. तुमच्याकडनं अपेक्षा असतात त्यांच्या, की दुसऱ्या आईवडिलांच्या अपेक्षा दुसरी काय नसते, की माझ्या लेकराने चांगलं वागावं, चांगलं राहावं, हेच असतं. तर चला, आज 8 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे. चला, बाय बाय सगळ्यांना.